परमेश्वराचं हे जे अनंत स्वरूप आहे हे माणसाला तर कधीच कळलेलं नाही. सर्वसामान्य माणसांना कळलेलं नाही. इतकंच नव्हे तर मी एका प्रवचनात सांगितलं होतं, संतांना सुद्धा, असं मी सांगितलं, संतांना सुद्धा परमेश्वराचं अनंत स्वरूप कळलं नाही. आणि एक पाऊल पुढे टाकून सांगितलं, खुद्द खुदाला, मी काय म्हणतो लक्षात घ्या, खुद्द खुदाला म्हणजे देवाला, भगवंताला, परमेश्वराला सुद्धा त्याच्या अनंत स्वरूपाचा थान त्यालाच लागलेला नाही. तुम्ही म्हणाल हे वामनराव फारच अति झालं, नाही का? तुम्ही असं म्हणाल किंवा हे सर्वसामान्य लोकांना समजलं नाही, हे आम्हाला पटतं, पण संतांना सुद्धा हे कसं काय? गंमत अशी आहे, संतांना देव जो कळला आणि संतांनी देव कळला म्हणून जो सांगितला तो आणि संतात भगवंताचं अनंत स्वरूप हे फरक आहे. हे सर्वसामान्य माणसाच्या कधी लक्षात येत. संतांनी सुद्धा अनेक ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे, संतांनी सुद्धा आपल्या ग्रंथामधून सांगितलेलं आहे, पण तिकडे आपलं कधी लक्ष जात नाही. म्हणून हा जो भगवंत जो अनंत स्वरूप आहे, हा अनंत स्वरूप जो आहे त्याच्याबद्दल संतांनी बोललेलं आहे. संत की आम्ही देव पाहिला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही देव डोळे भरून पाहिला, तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाणे दुरी सारोनिया, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात देव पाया गेलो तेथे देवची ओढी ठेलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो, मी देवाला मी भेटलो, असं तुकाराम महाराज सांगतात. नामदेव महाराज सांगतात आम्ही देव पाहिला. समर्थ रामदेव स्वामी सांगतात मला रामाचा साक्षात्कार झाला. मग हे काय असा प्रश्न निर्माण. रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी सगळ्यांना देवाचा साक्षात्कार झालेला होता आहे, त्याप्रमाणे अनेक संतांना देवाचा साक्षात्कार झाला आहे. अजूनही जगामध्ये संत आहेत त्यांनाही देवाचा साक्षात्कार झाला. पण मोठा आहे, त्यांना जो देवाचा साक्षात्कार झाला तो देवाचा आलेला त्यांना अनुभव आणि देवाचं असलेलं अनंत स्वरूप याचा परस्पराशी काही मेळ नाही, हे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाले कसं काय, तर मी एक उदाहरण देऊन मी काय म्हणतो ते तुम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न करेन, कारण उदाहरण दिल्याशिवाय विषय समजत नाही, म्हणून उदाहरण देतो. आता आपण मंडळी सगळी समुद्राच्या काठावरच आहोत. मुंबई शहर म्हणजे काय समुद्राने वेढलेलं. आता तुम्ही समुद्रावर जाऊन बसा, समुद्रावर जाऊन बसा म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन बसा वाळूमध्ये, आणि समोर समुद्राकडे बघा, समोर समुद्राकडे बघा, आणि तुम्हाला समोर समुद्र जो दिसेल तो समुद्र तुम्ही डोळे भरून पहा. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द वापर, तो समुद्र तुम्ही डोळे भरून पहा. आणि घरी आल्यानंतर तुम्ही तुमच्या वडिलांना, तुमच्या भावाला, तुमच्या मुलांना सांगा की मी समुद्रावर गेलो होतो आणि तिथे चौपाटीवर बसलं असताना समुद्र डोळे भरून पाहिला. आता ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे? खरी आहे. समुद्र डोळे भरून पाहिला हे त्यांनी जे सांगितलं रामरावाने आपल्या आईना, वडिलांना, मुलांना, भावांना, सत्य आहे, त्याच्यात काहीही खोटं नाही. कारण तो चौपाटीवर गेला आणि समोर त्यांनी समुद्र पाहिला आणि तो सुद्धा अगदी डोळे भरून पाहिला आणि घरी गेला आलं नाही. तर आता हे त्यांनी सांगितलं हे सत्य आहे का, हे सांगितलं ते खरं आहे का, का हे सांगितलं याच्यामध्ये काही चूक आहे का? तर जीवनविद्या असं सांगते की तो बोलला ते जरी त्याच्या दृष्टीने खरं असलं तरी वस्तुस्थितीच्या दृष्टिकोनातून ते खरं नाही. का तर त्याने जो चौपाटीवर बसून समुद्र पाहिला तो समुद्र त्याने क्षितिजापर्यंत पाहिला. क्षितिज म्हणजे आपल्याला माहिती असेल क्षितिज कशाला म्हणतात. त्या क्षितिजापर्यंत जो समुद्र त्याला दिसला तिथपर्यंत समुद्र त्यांनी पाहिला. दुसरी गोष्ट, समुद्र त्यांनी जो पाहिला तो समुद्राचे जे दोन किनारे त्यामध्ये असणारा जो समुद्र तो त्यांनी पाहिला. आणि तिसरी गोष्ट, समुद्र त्यांनी जो पाहिला तो समुद्राचा पृष्ठभाग पाहिला. त्यांनी पाहिला तो समुद्राचा पृष्ठभाग. आता हा समुद्र त्यांनी पाहिला, सगळा समुद्र पाहिला का?
सगळा समुद्र पाहिला नाही, क्षितिजाच्या पलीकडला समुद्र त्यांनी पाहिला नाही. इतकंच काय, क्षितिजा पर्यंत सुद्धा त्यांनी पाहिलेला नाही. कळलं की नाही? दृष्टी गेलेली असते, याचा अर्थ त्यांनी तो पाहिलेला असतो असं नव्हे. तेव्हा क्षितिजापर्यंत आपण म्हणूया पाहायचं वादासाठी, क्षितिजापर्यंत त्यांनी समुद्र पाहिला, 2 किनाऱ्यांच्या मधला समुद्र पाहिला आणि समुद्राचा पृष्ठभाग पाहिला. पण हा समुद्र म्हणजे समुद्राचं जे खरं जे स्वरूप आहे त्याचा अगदी अल्प भाग आहे, त्याचा अगदी अल्प भाग आहे. खरा समुद्र भरमसाठ पसरलेला आहे. खरा समुद्र जो आहे तो भरमसाठ पसरलेला आहे. ही गोष्ट आपण जर नीट लक्षामध्ये घेतली तर मी काय म्हणतो ते कळेल. संतांनी जो परमेश्वर पाहिला, देव पाहिला, तो हा असा पाहिला आणि त्याचं जे अनंत स्वरूप जे आहे ते संतांना पाहता आलं नाही, पाहता येणं शक्य नाही. पाहता आलं नाही, पाहता येणं शक्य नाही. आणि म्हणून याच्यासाठी परमेश्वर जो आहे हा परमेश्वर आपण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पाहू शकतो. त्याच्या पलीकडे तो जसा आहे तसा आपण पाहू शकत नाही. इतकंच नव्हे तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एके ठिकाणी, या मार्गीचा कापडी महेश अजून, असं म्हटलेलं आहे की अजून शंकराला सुद्धा पत्ता लागलेला नाही. या मार्गीचा कापडी म्हणजे प्रवासी महेश अजूनही, असं म्हटलेलं आहे की महेश सुद्धा या मार्गावरचा प्रवासी आहे असं म्हटलं. तर सांगायचा मुद्दा असा की ही वस्तुस्थिती आपण जर नीट लक्षामध्ये घेतली तर संतांना सुद्धा देव जसा आहे त्याचं जे अनंत स्वरूप आहे ते आकळलेलं नाही, कळलेलं नाही. दोन्ही आहे, कळणं आणि आकळणं दोन्ही अर्थ वेगवेगळे आहे. तेव्हा कळलेलं पण नाही आणि आकळलेलं पण नाही. आता तुम्ही म्हणाला बा हे आता हे ठीक झालं, आम्हाला समजलं, पण खुदाला पण नाही, भगवंताला पण नाही, देवाला पण नाही. हे कसं काय आहे? अहो ते तसंच आहे. आता उदाहरण देतो, पुन्हा उदाहरण समजत नाही तर आता इथेही एक उदाहरण देतो. आपल्या शरीरातून घाम येतो की नाही? आपल्या शरीरातून घाम येतो. आता आपल्या शरीरातून हा जो घाम येतो तो किती येतो, कसा येतो वगैरे वगैरे बद्दल आपल्याला काहीतरी माहिती असते का? आपल्याला काही माहिती नसते. पण आपल्या शरीरातून घाम येत असतो, कळलं की नाही? आणि घाम येण्याची प्रक्रिया चाललेली असते. पण हा जो घाम निर्माण होत असतो तो निर्माण आपण तर नाहीच करत, पण घाम निर्माण झालेला आहे तो किती झालेला आहे हे आपल्याला ठाऊक नसतं. आपण फक्त असं असं पुसत राहतो, असं असं आपण पुसत राहतो, आलेला घाम पुसत राहतो, आलेला घाम पुसत राहतो. पण किती आला घाम कोणी मोजलाय? कळलं की नाही? तसं आपण जर बघितलं तर परमेश्वराचं जे अनंत स्वरूप आहे ते अनेक दृष्टीने सुद्धा आपल्याला त्याचा मागोवा घेतोय. आपले शरीरच आहे आणि ह्या शरीराच्यावर अंगावर केस आहे. आता हे केस किती आहेत म्हणून जर कोणी जर मोजायचं ठरवलं तर मोजता येईल का? नाही ना. आपल्या अंगावर किती केस आहे आपल्याला मोजता येणार नाही, इतके ते आहेत. अंगावरचे केस मोजता येत, कळलं की नाही? तसं हे सबंध ब्रह्मांड ज्याला आपण म्हणतो ती परमेश्वराच्या अंगावरचा एक एक केस आहे. आणि ह्याचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये भगवंताने एके ठिकाणी केलेला आहे, कळलं की नाही? त्याने असं म्हटलेलं आहे, एकांशेन स्थितो जगत, असं त्यांनी म्हटलेलं आहे की हे जे जग तुम्ही बघता, हे विश्व म्हणता, तो म्हणजे माझा एक अंश आहे म्हणा, कळलं की नाही? अगदी आपल्या भाषा बोलायचं म्हणजे एक केस आहे म्हणा, कळलं की नाही? म्हणून त्याला अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं म्हणतात, त्याला अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं म्हणतात. म्हणून हा जो परमेश्वर जो आहे ह्या परमेश्वराच्या अंगातून असं काही निर्माण होऊन राहिलेलं आहे, निर्मिती ज्याला आपण म्हणतो. ही निर्मिती अनंत आहे. मगाशी मी सांगितलं सगळं अनंत आहे, तशी निर्मिती अनंत आहे. म्हणून त्याला अनंत कोटी ब्रह्मांड असं नायक असं आपण म्हणतो. म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड त्या अनंतातून अनंतपणे निर्माण होऊन राहिलेली, अनंतपणे निर्माण होऊन राहिलेली. आणि अशी जी निर्मिती होऊन राहिलेली आहे त्यालाच थांग पत्ता नाही, त्यालाच थांग पत्ता नाही. एखाद्या कोट्या दिशाला
आता कोट्याधीश हा शब्द आताच्या काळात जरा हे झाला. काय पूर्वी आमच्या काळामध्ये एखाद्या माणसाला 100 रुपये पगार म्हणजे 100 रुपये पगार आपण म्हणत होतो की नाही, कदाचित तुम्हाला माहित नसेल पण आमच्या लहानपणी त्याला पगार 100 म्हणजे आपल्याला एकदम काहीतरी असं वाटेल. आणि आता कोणाला 100 रुपये पगार म्हटलं तर 100 रुपयाची नोट बाहेर घेऊन गेला तर ते घरी आल्यानंतर ती संपली. कळलं की नाही, कळलं की नाही. 100 रुपयाची नोट काहीच नाही. ते आता कोट्याधीश म्हणणं, आता बघा ना लोक लाखाच्या गोष्टी बोलतात. बघ घर घ्यायचंय किती लाख, आम्हाला ती दुसरीच लाख माहित होती. म्हणजे आमच्या वेळेला हजारात गोष्टी चालायच्या. कळलं की नाही. किंवा अमक्याने ब्लॉक घेतला ती 5,000 पुढे 10,000. आता करता करता 5 लाख म्हटल्यानंतर सुद्धा आम्ही उडत नाही की नाही. तर सांगायचा मुद्दा असा, अशा परिस्थितीमध्ये लक्षाधीश म्हणणं म्हणजे काहीच नाही, कोट्याधीश म्हणणं म्हणजे काहीच नाही. मग त्याला आता ते अब्जाधीश म्हटलं तर चालेल. कळलं की नाही. अब्जाधीश, तर एखादा अब्जाधीश असतो. आहेत का या पृथ्वी तलावर असे अब्जाधीश आहेत. त्या अब्जाधीशांना त्यांची प्रॉपर्टी कुठे कुठे पसरली त्यानंच पत्ता नसतो. कळलं की नाही. त्यानंच पत्ता नसतो कुठे प्रॉपर्टी त्यांची पसरलेली असते. तसं या परमेश्वराची, हा परमेश्वर काय अब्जाधीश आहे, तो अनंत कोटी ब्रह्मांड नाही. अनंत कोटी ब्रह्मांड त्याच्या अंगातून निर्माण होतात, स्थितीला राहतात, लयाला राहतात, पुन्हा निर्माण होत. अशा परिस्थितीमध्ये त्यालाच पत्ता नसतो किती निर्मिती होऊन राहिलेली आहे. कारण तो निर्मिती करत नाही. हा सिद्धांत पुढे येणार आहे. हा सिद्धांत परमेश्वराचा सिद्धांत पाहत असताना मी सध्या हाच विषय घेतला. पुढे परमेश्वर निर्माण करत नाही हा सिद्धांत मी पुढे मांडणार आहे. तो फार महत्वाचा आहे. तेव्हा परमेश्वराची निर्मिती जी अनंत आहे, ही अनंत निर्मिती आपण जर पाहिली तर त्या अनंत निर्मितीमुळे परमेश्वराला स्वतःला पत्ता नाही आपल्या अंगातून काय काय निर्माण होऊन राहिलेलं आहे. ही गोष्ट आपण जर नीट लक्षामध्ये घेतली तर आपल्याला हे जे सिद्धांत मी जे मांडतो आहे, हे जर सिद्धांत आपल्याला जर नीट समजले तर जीवनातली अनेक कोडी उलगडतील. जीवनामध्ये जी अनेक कोडी आहेत ना आपल्याला ती उलगडतील. अनेक प्रश्न जे आहेत त्याची आपल्याला उत्तरं मिळतील. आपल्याला त्याची उत्तरं मिळतील. काही लोक असं म्हणतात जगामध्ये असं काय आहे, चांगलं आहे, वाईट आहे, बरं आहे, बुरं आहे. म्हणाले हे डास कशाला निर्माण केले आहेत. एकाने मला विचारलं वामन डास कशाला निर्माण केले, काय गरज होती त्यांची. मी म्हटलं एक दिवस डासांची एक फौज माझ्याकडे आली आणि त्यांचा जो एक प्रतिनिधी तो माझ्याकडे आला आणि त्याने मला विचारलं डासांच्या प्रतिनिधीने, वामनराव हे माणसानं कशाला देवाने निर्माण केलं. कळलं की नाही. मी म्हटलं का बा तुमची तक्रार काय. अहो तक्रार काय म्हणजे काय, आम्ही उडतो आणि माणसं आम्हाला मारतात. आम्ही उडतो माणसं मारतात, आम्ही उडतो माणसं मारतात. सांगायचा मुद्दा म्हणाले आम्ही उडतो. आता कधी कधी माणसांच्या अंगावर बसतो. आता माणसं खातात की नाही. माणसं कशाला खातात, दुसऱ्यांना खातात. म्हणजे दुसऱ्या माणसाला खात नसतील पण दुसरे फळं खातात, भाज्या खातात, मासे खातात, अमुक खातात. मग आम्ही जर माणसांना खाल्लं तर काय बिघडलं, म्हणून आम्ही त्यांचे लचके तोडतो म्हणाले. मी म्हटलं बरोबर आहे, बरोबर आहे. मी आता हे तुझं गारणं देवाकडे नेऊन पोचवतो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की माणसाने जर असा प्रश्न विचारला की ह्या डासानं कशाला निर्माण केलेलं आहे, या ढेकणानं निर्माण करण्याची काय गरज होती देवाला. कळलं की नाही. हे चिलट कशाला, असं जर ते प्राणी वाघ किंवा कशाला निर्माण केले असं जर तुम्ही जर विचारलं देवाला तर देव सांगेल हा ना निर्माण मी केलं. मी निर्माण नाही केलं, ह्यानं मी निर्माण केलेलं नाही, निर्माण झाले. हे निर्माण झाले. तुला हे जगामध्ये जे दिसतंय ना अनंत रूपे अनंत वेळचे अनंत कोटी आणि प्राणी मात्र या जगामध्ये अनंत कोटी आहेत. लक्षात घ्या. प्राणी मात्र आम्हाला काय, आम्ही मोजतो काय, आम्ही माणसं मोजतो. कळलं की नाही. आम्ही माणसं फार मोजतो, थोडेसे प्राणी फार मोजतो.
पण मला सांगा, या हॉलमध्ये किती जंतू आहेत, कोणी मोजू शकेल का? या हॉलमध्ये, दामोदर हॉलमध्ये किती जंतू आहेत, जो मोजून दाखवेल त्याला मी जितके आणि जंतू आहेत तितके रुपये बक्षीस. म्हणजे तो एका रात्रीत अब्जाधीश होईल. इतक्या म्हणजे अब्जावधी जंतू या दामोदर हॉलमध्ये. आता अब्जावधी म्हणजे सुद्धा कमीच, पण आता काय तरी शब्दात बोलायला पाहिजे म्हणून बोलायचं इतकंच. कळलं की नाही? शब्दात बोलायला पाहिजे म्हणून बोलायचं इतकंच. पण या दामोदर हॉलमध्ये किती जंतू आहेत हे तुम्हाला मोजता सुद्धा येणार नाही. अगणित आणि अक्षरशः अगणित जंतू आहेत. जंतू अगणित आहेत. असे अनेक कितीतरी बारीक आहेत, अगणित आहेत. कळलं की नाही? तेव्हा हा सगळाच आपण प्रकार जर पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल की हे सगळं परमेश्वर निर्माण करीत नाही, तर परमेश्वराकडून हे सगळं निर्माण होतं. हे सगळं निर्माण होतं. आणि हे सगळं जे निर्माण होत आहे हे परमेश्वराच्या अंगातून निर्माण होत आहे. हे परमेश्वराच्या अंगातून निर्माण होत आहे. जसं आपल्या अंगातून घाम निर्माण होतो, जसं आपल्या अंगातून घाम निर्माण होतो त्याप्रमाणे हे अनंत कोटी ब्रह्मांड त्याच्या अंगातून निर्माण होतात, त्याच्या अंगावर राहतात, त्याच्या अंगामध्ये लयाला जातात, पुन्हा त्याच्या अंगातून प्रगट होतात. असं हे चाललेलं आहे. हे आपण जर नीट लक्षामध्ये घेतलं तर हा एक फार महत्वाचा सिद्धांत की परमेश्वर अनंत स्वरूप आहे. त्या अनंत स्वरूपाचा शोध कोणालाही आतापर्यंत लागलेला नाही. सामान्य लोकांना तर नाहीच, संतांना पण नाही, आणि खुद्द खुदाला पण नाही. हा सिद्धांत आपण पहिला लक्षात ठेवायचा. आणि दुसरा महत्वाचा सिद्धांत की परमेश्वराचं सर्वच गोष्ट अनंत स्वरूप आहे. निर्मिती, गुण, अमुक तमुक सगळंच त्याचं अनंत स्वरूप आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वर काहीही करत नाही, तर त्याच्याकडून सर्व काही घडत असतं. हे अंडरलाईन करायचं. तो काही करत नाही, त्याच्याकडून सगळं घडत असतं. हा महत्वाचा सिद्धांत आपण नीट लक्षामध्ये जर ठेवला, हे 3 सिद्धांत, तर तुम्हाला जीवनामध्ये अनेक प्रश्नांची उलगड होती. तुमच्या अंधश्रद्धा ज्या आहेत त्या आपोआप गळून पडतील. अंधश्रद्धा ज्या आहेत आपोआप गळून पडतील. आतापर्यंत आपण जे करत आलेलो आहोत त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे, हे जीवन विद्येच्या अभ्यासातून तुम्हाला कळालं आहे. आणि हे ज्यावेळेला जगाला कळेल त्यावेळेला जगामध्ये नंदनवन निर्माण होईल. आज जे वाळवंट होऊ पाहत आहे जगाचं, ते जगाचं नंदनवन होईल जर हे जीवन विद्येचे सिद्धांत जर जगाला कळले, मानवजातीला कळले, आणि मानवजातीने त्याप्रमाणे आपल्या जीवनाला वळण देण्याचा प्रयत्न केला, तर आज संबंध जगाचं वाळवंट होऊ पाहत आहे ते या जगाचं नंदनवन होईल. म्हणून याच्यासाठी आता जगाचं नंदनवन होईल तेव्हा होईल, पण निदान आपल्या कुटुंबाचं तर नंदनवन होऊ दे, आपल्या घराचं तर नंदनवन होऊ दे. कारण बाकीचे लोक काय करतील आणि काय नाही करतील आपण काही सांगू शकत नाही, कारण ते काय आपल्या ताब्यात नाहीत. मग आपल्या घरामध्ये जरी नंदनवन आपण निर्माण करू शकलो आणि प्रत्येक मनुष्य जर आपल्या घराचं नंदनवन करू शकला, मुश्किल झालं. प्रत्येकाने आपापलं घर स्वच्छ ठेवलं आणि आपला पुढला ओटा जर स्वच्छ ठेवला तर संबंध गाव स्वच्छ झाला की संबंध गाव आपोआप स्वच्छ झाला. तसं इतर लोक करतील तेव्हा करतील, जीवन विद्येचा प्रसार जगात होईल तेव्हा होईल, राज्यकर्ते या जीवन विद्येकडे लक्ष देतील तेव्हा देतील, समाज सुधारक या जीवन विद्येकडे पाहतील तेव्हा पाहतील. सध्या आपण त्यांचा विचार करण्याचा कारण. मग आपण काय करू शकतो? जास्तीत जास्त आपण आपल्या पुरता विचार करू शकतो की आपण निदान आपल्या जीवनाचं नंदनवन करूया, आपण आपल्या कुटुंबाचं, आपल्या घराचं तरी नंदनवन करूया, आपण आपल्या संसाराचं, प्रपंचाचं तरी नंदनवन करू शकूया. आणि हे करता येईल का असा प्रश्न निर्माण होतो. तर जीवन विद्या सांगते करता येईल. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंडरा